उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील बंधू आणि भगिनींनो, खरं तर बावनकुळे साहेब, या राज्यामध्ये तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे. या मागच्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये, 1.5 वर्षाच्या, 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये या राज्यामध्ये महसूल विभागाला एक वेगळ्या प्रकारचा आयाम देण्याचं जर काम या राज्यामध्ये कोणी केलं असेल आणि महसूल मंत्री म्हणून या राज्यावरती जर कोणी छटा उमटवला असेल तर ते चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत, हे मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो. अनेक दशकं राजकारणात काम करत असताना, अनेक महसूल मंत्र्यांकडे कामं घेऊन जात असताना, कारण महसूल विभाग हा राज्याचा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गरिबांचा, महिलांचा, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विभाग कुठला असेल तर तो महसूल विभाग असतो. जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत अनेक दाखले या महसूल विभागाच्या माध्यमातून या राज्यामध्ये निरनिराळ्या जिल्हा पातळीवरती, तालुका पातळीवरती, पंचायत समिती पातळीवरती वाटले जातात. आणि मग असं करत असताना अनेक निर्णय, मग ते शहरी भागातले असतील, ग्रामीण भागातले असतील, शेतकऱ्यांच्या बाबतीत असतील, जमिनींचे असतील, जमीन भूधारकांचे असतील, अनेक निर्णय या राज्याचे महसूल मंत्री म्हणून सन्माननीय बावनकुळे साहेब तुम्ही घेतले. परंतु या राजस्व अभियानामध्ये आम्हाला एक प्रमुख म्हणून संधी देत असताना तुमची ज्या वेळेला पहिल्यांदा जी बैठक झाली, त्या बैठकीनंतर आम्ही सर्व आमदारांनी एकत्रितपणे जेव्हा चर्चा केली, त्याच वेळेला आम्ही म्हटलं होतं की आज या माध्यमातून आपण हे जे अभियान चालवत आहे आणि ज्याला तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं आहे, या अभियानाच्या माध्यमातून राज्यामध्ये लाखो करोडो लोकांना याचा डायरेक्ट लाभ होणार आहे. आणि डायरेक्ट लाभार्थीच्या माध्यमातून त्यांना एक मनामध्ये भीती असते साहेब, ग्रामीण भागातला माणूस आणि जास्त करून कोकणातला माणूस, मग तो सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधला असेल, हे थोडेसे घाबरट लोक असतात. जिल्हाधिकारी कार्यालयात जायचं की नाही जायचं, गेलो तर तिथे आम्हाला सहभाग होईल की नाही होईल, आमचं काम होईल की नाही होईल, तहसीलदार असेल, तलाठी असेल, आम्हाला सहकार्य करेल का, असे अनेक विषय त्यांच्या मनामध्ये असतात. आणि या अभियानाच्या अंतर्गत साहेब मुंबईमध्ये असेल, सिंधुदुर्गमध्ये असेल, अनेक अभियानामध्ये मी सहभागी झालो. आणि मला एक गोष्ट लक्षात आली की सर्वसामान्य माणसांचे प्रश्न या अभियानाच्या अंतर्गत फार तात्काळपणे सुटत आहेत आणि लोकांना एक प्रकारचं व्यासपीठ तुमच्यामुळे उभं राहिलं. यासाठी पहिल्यांदा तर मी राज्याच्या जनतेतर्फे रत्नागिरीकरांच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि तुमचं सर्वांचं मी आभार मानतो. माननीय मंत्री महोदयजी, माझ्या रत्नागिरीसाठी 2-3 छोट्या मागण्या आहेत. एक तर रत्नागिरी जिल्हा देखील फार प्रचंड मोठा असा जिल्हा आहे, 350-400 किलोमीटरचा जिल्हा. एका ठिकाणी आमचे किरण सामंत साहेब एका टोकाला आमदार आहेत, मध्यभागी आमचे नेते आहेत उदय सामंतजी, त्याच्या पुढे गेलो की शेखर निकम साहेब आहेत आणि शेवटी जाऊन योगेश कदम साहेब आहेत. आणि हा संपूर्ण 350-400 किलोमीटरचा जिल्ह्यामध्ये तुम्ही सब डिव्हिजन करण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे. पण जसं तुम्ही राजापूर लांज्यासाठी एखादी तहसील उभं करताय, त्याचप्रमाणे एखादं तहसील तुम्ही चिपळूणच्या पुढे खेड आणि या भागात जर केलं तर आमच्या लोकांना अधिक प्रमाणात त्याचा लाभ होईल आणि फायदा होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे. साहेब, आपण अध्यक्ष ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे होतो, त्याच्या आधी चंद्रकांतदादा पाटील होते. या कोकणचा प्रभारी म्हणून मी अनेक वर्ष काम केलं. त्यामुळे या कोकणातले वैद्यकीय विषय असतील, जनतेचे विषय असतील, भूमिहीनांचे विषय असतील, अनेक विषय आम्ही यामध्ये सांभाळण्याचा प्रयत्न केला. आजही मला काही लोक सकाळी साहेब भेटायला आले जे दुपारच्या प्रहरात आपल्याला भेटतील देखील. आपल्याकडे कार्यालयामध्ये काही ठिकाणी प्रिंटर चालत नाही आहेत, काही ठिकाणी जनसेटचे प्रॉब्लेम आहेत, काही ठिकाणी वीज जाते म्हणून प्रॉब्लेम आहे. आपण MSCB मंत्री असताना हे प्रश्न आपण तिथे सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच पद्धतीमध्ये आज राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनंतर ताकदवर मंत्री जर कोण असाल तर ते तुम्ही आहेत. आणि तुमच्या बाजूला बसलेले ताकदवर मंत्री 2 नंबरचे जर शिवसेनेचे कोण असतील तर ते उदय सामंत साहेब आहेत. त्यामुळे दोघांनी मिळून या रत्नागिरी जिल्ह्याला, कोकणाला न्याय द्याल ही मला अपेक्षा आहे. या अपेक्षेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आमच्या कोकणवासियांचे तुम्ही सर्व प्रश्न सोडवताय, त्यासाठी मी तुमचं आणि जिल्हाधिकाऱ्यांचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.